तर बीड नगर परिषदेसाठी अखेर राष्ट्रवादीचं ठरलंय। शिवसेना आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीकडून नगरपालिकेसाठी 3 पक्षाची आघाडी करण्यात आली आहे। नगरपालिकेच्या 52 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्व उमेदवार ठरले असून पक्षाकडे यादी पाठवण्यात आली आहे। उद्या यावर शिक्कामोर्तब होणार असून उमेदवारी अर्ज देखील दाखल केले जाणार असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे। दरम्यान योगेश क्षीरसागर यांच्या टीकेला विजयसिंह पंडित यांनी प्रत्युत्तर दिले। बालकानं पालकाला शिकवण्याची गरज नाही, एखादा बालक दादांना न्याय देतो हे हास्यास्पद असल्याचा खोचक टोला पंडित यांनी लगावला आहे। ते दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यात अनुभवी विधिमंडळातील सदस्य आहेत। अर्थमंत्री म्हणून सगळ्यात जास्त अनुभव असणारे त्या महाराष्ट्रातील एकमेव नेता, राज्याची आर्थिक घडी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून बसवली जाते। त्यांना जर का अशा पद्धतीनं एखादा बालक जर ज्ञान देत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद दुसरी गोष्ट असू शकत